माझ्या बायकोला सांगितलं असतील, ती इतकी इन्स्पायर झाली, तिला इतकं छान वाटतं ना, असं कोणीतरी करू शकतं. जे काम कोणीच करत नाही ते काम तिने हातात घेतलं. बघा ना, किती साधी गोष्ट आहे, ओके नाही. आणि मग ते काम आपण करायचं, ते चालवायला नवरा सुरू केला. म्हणजे विचार करा तुम्ही, ह्या किती सगळ्या लहान लहान गोष्टी होत्या, पण तिने अशा घेतल्या. तिला बोलता येत नव्हतं, ती बोलायला शिकली. ती माझ्यावर चांगलं बोलते, भाषण नंतर मस्त ठोकते, तिला चांगलं बोलता येतं. पण ह्या सगळ्याच गोष्टी एखाद्या माणसाने अडचणीतून, एकदम अडचणीतून, जिथं की ऑफिसमध्ये गेलं तरी कोणी दाद देणार, कुठल्या मोठ्या माणसाला भेटलं तर ते दाद देणार, त्यांना 50 वेळा जाऊन भेटा, त्यांना 50 वेळा जाऊन विनंती करा, आम्ही करते सांगा, तिथून तरी मागा, कुणाला बोलवलं तरी येणार, त्यांच्याकडे गेलं तरी काम येणार. अशा सगळ्या अडचणीच्या वेळेतून तिने एक मार्ग काढावा. अशी एक व्हॅन घ्यावी, स्वतःची व्हॅन असावी. कुठलीही आता यात्रा आहे, पंढरपूर यात्रा आहे, सिद्धेश्वर यात्रा आहे, मोठ्या मोठ्या यात्रेच्या ठिकाणी आपलं हे टॉयलेट लावावे. त्याचा पण आपण, तुम्हाला आठवतं तर आपण पार्क वरती आपण त्याचा पण शुभारंभ केला होता. हो, मी गेलो होतो. म्हणजे आता हिनं कुठं पण बोललं जातो. मी आजही मी 6 वाजता, म्हणजे बरोबर 6 वाजता आलो असतो, पण मी अटकलो. मी ऑपरेशन मध्ये अटकलो आणि माझ्याकडे खूपच वाईट पेशंट मी दाखल होते, बघू शकत नाही. त्याचा अख्खा चेहरा फटला होता. मी त्याला शिवून पूर्ण आलो चांगला करून. पण मला ना हिचं प्रचंड कौतुक आहे, तिला साथ देणाऱ्या तिच्या नवऱ्याचं कौतुक आहे, आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. एवढ्यासाठी माहिती आहे का, भानगड काय असते, आणि एक तुला सांगतो, तुला शक्य मी काय म्हणतो ते, चांगल्या माणसाला त्रास देणारे माणसाला जास्त असतात. तो एकदा समजून घ्यायचं. जर त्रास होतो ना, समजून त्याचा पण चांगले आहेत. काय असतं ना, चांगल्या माणसाला त्रास देणाऱ्या माणसाला खळ म्हणतात, खळ. मला किती लोकांना कळलं माहित नाही, पण मी सांगतो की परमेश्वर माऊली समाधी घेताना त्यांनी पसायदान म्हणून समाधी घेतली. पसायदानामध्ये त्यांनी भरपूर वाक्य लिहिले, पण एक वाक्य लिहिलं, खळाची व्यंकटी काढ. परमेश्वरा, खळाची व्यंकटी काढ. म्हणजे काय? खळ म्हणजे असा माणूस असतो, खळ म्हणजे असा माणूस असतो की जर चांगल्याचं चांगलं झालं तर त्याला रात्रभर झोप लागत नाही, त्याला खळ म्हणायचं. चांगल्यात चांगलं झालं, पुन्हा चांगल्याचं काहीतरी वाईट घडावं म्हणून रात्रभर जागा तडपड करून त्या चांगल्याचं काहीतरी वाईट घडलं पाहिजे असं चिंतणाऱ्या माणसाला खळ म्हणायचं. आणि त्याच्याही पलीकडे चांगल्याचं काहीतरी वाईट घडलं की रात्रभर ढराढोर झोपणाऱ्या माणसाला खळ म्हणायचं. अशी माणसं समाजामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सरळ चाललं त्याला कसा पाय मारायचा इतकंच लोकांना कळतं. ओके, अशा ह्या समाजामधून एवढ्या ह्या सगळ्या खळ लोकांना खाली घालून त्यांच्यावरनं वर जाऊन हे काम करणं काही सोपं काम नाहीये. आणि काहीच बॅकअप नाही ना. काय बॅकअप आहे बघा, डॉक्टर विठ्ठल लाने पण गरीबाचा मुलगा, पण माझ्याकडे डिग्री होती ना, जगातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे. कमीत कमी डिग्री ना तरी लोक माझ्याकडे येतील ना, हिच्याकडे कसली डिग्री आहे, हिच्याकडे काय नाही ना बिचारीकडे. आणि तरी तिनं स्टँड झाली, उभा राहिली, आणि मला त्याचं कौतुक आहे. आणि त्याच्या पलीकडे मी तुम्हाला म्हणत, तुमच्या मैत्रिणी आहात का, मला तुमचं पण कौतुक आहे. कारण ना, चांगल्याला साथ देण्यासाठी चांगलं मन लागतं. बघा, तुम्हाला सांगू का मी, एखाद्या घरामध्ये एखाद्या लेकराचा तुमचा निकाल लागला, कुठल्या तरी लेकराचा चांगले मार्क पडले तर तुम्हाला खूप लोक नाहीत फोन करत, पण तुमच्या लेकराला काही मार्क पडा, काय झालं तुझ्या पोराच, काय झालं तुझ्या पोरीच, किती मार्क पडले, तिकडच तर होतीस एवढे दिवस, ह्याला म्हणायचं खळ. हे असले लोक प्रचंड जास्त आहेत. म्हणजे तुमच्या घरात काहीतरी चांगलं घडावं, तुम्हाला येऊन शपास देणारे फार कमी लोक असतात. पण तिथं थोडं काहीतरी घडावं, तुम्हाला माहिती आहे का, झालं तर झालं, तिकडे झालं, म्हणजे आपल्या स्वतःचे पैसे खर्च करून फोन करून खोट्या बातम्या, वाईट बातम्या सांगत राहतात. म्हणजे ना, ही जी सगळी सिस्टीम आहे ना, ह्या सिस्टीम मध्ये उभा राहणं. आणि म्हणून मी ठरवलंय जे कोणी चांगला समाजात आहे त्याच्या पाठीवर थाप मारायची, त्याला सपोर्ट करायचं, त्याचं अभिनंदन करायचं. ओके, आणि त्या माणसाचा त्याला बघा, मी बाकी फार मोठा माणूस नाही, माझ्याकडे खूप सारे पैसे नाहीत, मी एकदम सरळ साधा माणूस आहे. ओके, पण तुम्हाला सांगतो ना, कमीत कमी की तू चांगलं काम करतेस माय, आणि चल, आणि तुला काय लागलं तर मी बघ असा प्रश्नासारखा उभा आहे, एवढं तर म्हणू शकतो. आणि हे म्हणण्यासाठी तुमच्या सोबत आहे, आणि मी तुमच्या पण सोबत आहे. आणि मला खूप छान वाटतं बघा, लातूरमध्ये असो की परदेशात असो की कुठे असो, मी जगभरात असो, मी असा विचार करतो, समजा मी कुणाच्या घरी गेलो जेवायला बसलो ना, तर जे कोणी 4 लोकांसोबत बसले त्यांना मी 4 गोष्टीचं काम सांगून निघून जातो. मी ट्रेनमध्ये बसलो, शेजारी कोणी बसलं त्याला पण 4 गोष्टी कामं सांगून निघून जातो. मी विमानातून प्रवास करतो ना, विमानात शेजारी कोणी 4 चांगल्या गोष्टी सांगून निघून जातो. मला काय वाटतं, आपल्याला काय आहे, चांगलं सांगायचं, घ्यायचं का न घ्यायचं त्यांचा विषय. ओके, पण आपल्याकडनं चांगलं सांगा. बघा, तुम्हाला पण सांगतो मी, कधी पण चांगल्या गोष्टी एकमेकाला सांगायचं, चांगल्या गोष्टी, त्याच्यामुळे ना आपल्यामध्ये चांगला परिणाम होतो. तुम्हाला ते सांगतो आपल्यासाठी. मी हे काय करतो, आपल्यासाठी करतो. आपण चांगलं सांगतो, आपण चांगलं सांगतो, आपण चांगला विचार करतो. चांगला विचार केल्यामुळे काय होतं, आपण चांगले बनतो.
ओके, आपण त्याची काडी त्याला, त्याची काडी त्याला, त्याची काडी त्याला लावली की आपण पण काढायलाच म्हणत बसतो. म्हणजे आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार खूप जास्त यायला लागतात. बरोबर आहे. म्हणून आपण स्वतः पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण चांगले विचार द्यायचे. ही करते, तिला सपोर्ट करताय, त्यामुळे तुझं पुन्हा एकदा कौतुक, अभिनंदन.